की 50 वर्ष तुम्ही समाजाचं राजकारण केलं आणि तुम्ही काही करू शकला नाही आणि देवेंद्र फडणवीस नावाचा एक व्यक्ती येतो आणि तो एवढं करून जातो, हे तुम्हाला का नाही जमलं? मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन चाललं होतं त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक नेत्यांनी माझ्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मला तर पुराव्यासहित माहिती आहे की पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी, आणि मनोज जरांगेंना माहिती पण नाही, वॉर रूम्स काढल्या आणि त्या वॉर रूम्सचं एकच काम आहे, फक्त मला टार्गेट करून त्याचंच कंटेंट क्रिएट करा. पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे काही नेते मिळून काही लोकांना पकडून आणि माझ्या विरुद्ध काही व्हिडिओज तयार करणं, माझ्या विरुद्ध काही नरेटिव्ह तयार करणं प्रयत्न करतायत. योग्य वेळी हे पुरावे मी बाहेर काढेल. तुम्हाला एक सांगतो, मी जेव्हा म्हणतो पुरावा आहे तेव्हा तो माझ्याकडे असतोच. मी हवेत तीर चालवणाऱ्यांपैकी नाही आहे. साखर कारखानदारी आणि विशेषतः कॉपरेटिव्ह ही महाराष्ट्रात अत्यंत महत्वाची आहे आणि ते जिवंत ठेवलीच पाहिजे. ते कुठल्याही हालतीत मरू देता कामा नये. आता त्या पॅक्सचं बळकटीकरण करून आणि त्यांना अल्टरनेट अशा प्रकारचे व्यवसाय, म्हणजे त्यांना गोदामं बांधण्याची, त्यांना गोदामांपासून पेट्रोल पंपपर्यंत 17 प्रकारचे व्यवसाय आता पॅक्सला करता येतील. म्हणजे ते पिशवीतल्या पॅक्स राहणार नाहीत, त्या खरोखर त्या गावामध्ये अर्थकारण चालवणाऱ्या पॅक्स होतील. अशा प्रकारची व्यवस्था आता त्या ठिकाणी उभी केली आहे. पवार साहेबांनी 2009 ते 14 म्हाड्याचे ते खासदार होते. 2009 साली जेव्हा म्हाड्यामध्ये निवडणुकीची शेवटची सभा होती, त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की बुडत्या सूर्याला साक्ष ठेवून मी सांगतो की प्रश्न मी सोडवेल. 9 ते 14 दोन्हीकडे त्यांचं सरकार होतं, एकही सिंचनाचा प्रश्न ते सोडवू शकले नाही. काय बघा, महाराष्ट्रातलं राजकारण हे एका वेगळ्या संक्रमणातून चाललेलं आहे. एक स्टेबल गव्हर्नमेंट, एका पक्षाचं गव्हर्नमेंट, हे आयडियल सिच्युएशन, पण ती आज नाही आहे. सो जी काही राजकीय वास्तविकता असते, पॉलिटिकल रियालिटी असते, ती समजून घेतली पाहिजे. अलायन्स पॉलिटिक्स इन महाराष्ट्र इज देअर टू स्टे फॉर सम मोर टाईम. मी असं नाही म्हणत की अनंत काळाकरता ते आहे, पण पुढच्या काही काळाकरता ते आहे. शेवटी काय असतं बघा, वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्रित येऊ शकतात. दे मस्ट बिलीव्ह इन वन लीडर. तर आज आपल्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू, आभारी आहे. थेट आपण विषयाला सुरुवात करूयात. तिसरा टप्पा चालू झालाय, अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये मतदान आहे. कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय, काय ग्राउंडवरती वातावरण दिसतंय? नाही, मला असं वाटतं की खरं म्हणजे तिसऱ्या टप्प्यापर्यंत आता हळूहळू इलेक्शन तापायला लागलं आहे. बरोबर. जे पहिला टप्पा झाला त्यावेळेस मला असं वाटतं की राज्यात वातावरणच नव्हतं, पण आता हळूहळू ते निर्माण झालं आहे, कारण इलेक्शन हळूहळू पुढे जातं. पण एकूण ग्राउंडवर मला फार चांगला प्रतिसाद दिसतोय. विशेषतः PM साहेबांच्या ज्या सभा झाल्या त्यांना मिळणारा प्रतिसाद, त्यातली व्हायब्रन्सी, हा एक पल्स आहे की जो आपल्याला पाहायला मिळतो. अदरवाईज एका शांत निवडणुकीमध्ये ती सभा एक आपल्या मतदारांचा पल्स आपल्याला देते. ती मला पाहायला मिळाली. मी जवळपास सगळ्या सभांमध्ये होतो. सामान्य माणूस होता आणि प्रचंड व्हायब्रंट होता. पण आता जसं तुम्ही म्हणालात की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ज्या सभा झाल्या, साधारणतः जसा तिसरा टप्पा चालू झाला त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रातल्या सभा जास्त प्रमाणात झालेल्या बघायला मिळाल्या. मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक अशी टीका करण्यात आली की जी भाजपला सोपी निवडणूक वाटत होती पहिल्या 2 टप्प्यांमध्ये, ती कुठेतरी अवघड वाटते म्हणून हे दौरे, या सभा वाढवण्यात आल्या म्हणून. मुळात जर आपण बघितलं तर 2014 साली किंवा 2019 साली PM साहेबांच्या जेवढ्या सभा झाल्या तेवढ्याच आताही आहेत. एखाद दुसरी इकडे तिकडे होईल, म्हणजे जागा बदलेल, या कॉन्स्टिट्युएन्सी या कॉन्स्टिट्युएन्सीत घेतली आहे, बाकी नंबरमध्ये चेंज नाही आहे. शेवटी काय आहे की आमच्या नेत्यांची डिमांड आहे, लोकांना त्यांची इच्छा असते त्यांना ऐकण्याची. आणि विरोधक सातत्याने टीका याकरता करतात की त्यांच्याकडे असा फेस नाही आहे.
एवढ्या मोठ्या सभा ते करू शकत नाहीत, म्हणून ते सातत्याने टीका करतात. यांना मोदीजींना, आता मोदीजींना नाही बोलवणार तर आम्ही कोणाला बोलवणार? आमचे नेते तेच आहे, लोकांना त्यांनाच ऐकायचं आहे, लोकांना अमित भाईंना ऐकायचं आहे, लोकांना योगीजींना ऐकायचं आहे, म्हणून आम्ही बोलवतो. साधारणतः आता या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये तुमचा दिवसभराचा कार्यक्रम कसा असतो? कारण मला वाटतं आता आजही सभांचा कार्यक्रम असेल, किती वाजता सुरू होतं, किती वाजता संपतं हे सगळं? साधारणपणे सभा ज्या आहेत त्या 12 वाजेपासून सभा चालू होतात. बरं. रोज 2, 3, 4 जेवढ्या बसतील तेवढ्या सभा मी करतो. मग रात्री कुठेतरी जिथे थांबायचं असेल तिथे बैठका घेतो, रात्री सगळा आढावा घेतो. असा रोजचा दिवस जो आहे हा 16-17 तास चालतो. आणि किती लोकांशी गाठीभेटी होतात दिवसभरात? किती लोक खूप होतात, गाठीभेटी खूप होतात, पण सभांमध्ये तर मोठ्या प्रमाणात होतात. कारण तुम्ही बघितलं असेल आमच्या ज्या सभा होतात त्या मोठ्याच होतात, काही लहान सभा होत नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कनेक्ट तयार होतो. साधारणतः महिन्याभरापासून किंवा 2 महिन्यांपासून जो मुद्दा हायलाईट केला जातोय तो म्हणजे संविधान बदलाचा. मग तो काँग्रेसकडून असेल, इंडिया अलायन्सकडून असेल किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांकडून भाषणांमधनं सांगितलं जातंय सातत्यानं की संविधान बदलणार आहेत. तर अशा पद्धतीचं नरेटिव्ह जे आहे ते ध्रुवीकरणासाठी वापरलं जाते असं तुम्हाला वाटतं का? ध्रुवीकरणाकरताच वापरलं जात आहे. बघा काय असतं की जेव्हा मुद्दे नसतात, वेन यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल, कन्फ्यूज देम, ही एक रणनीती आहे. ती रणनीती ते करतायत. आणि विशेषतः दलित समाजामध्ये जाऊन त्या ठिकाणी सांगायचं संविधान बदलणं जाणार आहे, तुमचं आरक्षण काढलं जाणार आहे. आता जे विचारवंत आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने एक निकाल देऊन हे सांगितलं की द बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी अमेंडेड, आणि ते अधिकार संसदेलाही नाहीत. त्यामुळे संविधान बदलण्याचा विषय संपलाय, कोणी बदलू शकत नाही, मनात आणलं तरी बदलू शकत नाही. आणि मोदीजींनी तर वारंवार संविधानाचा सन्मान केलाय. मुळात 14 मध्येही मोदीजींना पूर्ण बहुमत होतं, 19लाही पूर्ण बहुमत होतं. मग त्यावेळेस जर त्यांनी संविधान प्रोटेक्ट केलं तर आज बदलण्याचा विषय कुठे येतो? पण विरोधी पक्षाची अवस्था अशी आहे, ते लिडरशिपवर बोलू शकत नाही, ते विकासावर बोलू शकत नाही, ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे, इतिहासात प्रॉब्लेम आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये कन्फ्युजन तयार करायचं आणि त्याच्या आधारावर वोट घ्यायची त्यांची रणनीती आहे. पण जसं तुम्ही म्हणालात की पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्यांच्या सभांमधून सांगतायत की ही गोष्ट होणं शक्य नाही, पण ही गोष्ट मग डिफेन्स मोडला घेऊन जाते असं कुठं वाटतं का तुम्हाला? नाही, डिफेन्स मोडचा विषय नाही आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही त्याचं उत्तर दिलं नाही, पण एक गोष्ट लक्षात आली की 100 वेळा खोटं बोललं तर ते लोकांना खरं वाटतं. आणि इंडिया आघाडीचे लोक निर्लज्जपणे खोटं बोलतात, सगळं माहिती असून. म्हणजे कधीतरी मला असं वाटतं की आपण पूर्वी गेंड्याची कातडी असा शब्द वापरायचो, तो वापरू नये कोणी, पण तो वापरायचा असेल तर या प्रवृत्तीविरुद्धच वापरावा लागेल. इतकं रोज खोटं बोलायचं आणि निर्लज्जपणे बोलायचं, हे जे काही त्यांचं चाललंय, तर आमच्याही लक्षात आलं की आपण जर उत्तर दिलं नाही तर लोकांना असं वाटेल आपण अपराध बोधात आहोत का, आपण खरंच काही करणार आहोत का. आणि मग खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रवृत्तीमध्ये त्यांना खरं वाटलं तर त्यातनं अडचणी होतील, म्हणून आम्ही ठरवलं त्याला उत्तर द्यायचं, आम्ही देतोय. आता आपण या म्हणजे जाती आधारित होणाऱ्या राजकारणावरती बोलतोय, तर तुम्ही जेव्हा अर्थमंत्री होतात तेव्हा तुम्ही गेल्या वर्षी जो अर्थसंकल्प मांडलात त्यामध्ये प्रामुख्याने वंचितातलेही वंचित घटक आपण ज्यांना म्हणतो, मग वडार असेल, रामोशी असेल, गुरव समाजाला तुम्ही महामंडळाच्या माध्यमातून 50 कोटींचा निधी दिलात. त्याच पद्धतीनं मातंग समाजासाठी 25,000 घरांची तरतूद करण्यात आली. मग जेव्हा अशा घटकांसाठी तुम्ही फंडामेंटल गोष्टी करत असता आणि आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये ध्रुवीकरणाचं राजकारण बघता, तेव्हा या 2 गोष्टींमध्ये बघताना तुम्हाला काय वाटतं? म्हणजे फंडामेंटल काम केलं जातंय पण दुसरीकडे ध्रुवीकरण पण केलं जातंय. मला असं वाटतं की हळूहळू हे दिवस संपणार आहेत. लोकांना दिग्भ्रमित करायचं, एकच गोष्ट किती वेळा विकू शकाल तुम्ही? आता संविधान बदलणार हे 19 मध्ये विकलं त्यांनी, 24ला विकला, तर 29ला नाही विकता येणार त्यांना. त्याच्यामुळे हे जे नरेटिव्ह ते तयार करतायत किंवा कास्ट पोलरायझेशन करतायत, हळूहळू कमी होईल. हे काही संपेल एकदम असं नाहीये, ते डीप रूटेड आहे, पण ते हळूहळू संपेल. पण इन्स्पाइट ऑफ दॅट आम्ही निवडून येतोय. याचा अर्थ काय आहे तर सामान्य माणूस त्याच्यावर विश्वास ठेवतोच आहे असं नाही, एक वर्ग ठेवत असेल पण सामान्य माणूस ठेवत नाही. आणि विशेषतः ज्या वंचित वर्गाचा तुम्ही
या ठिकाणी उल्लेख केला त्या वर्गामध्ये तर मोदीजींबद्दल प्रचंड सहानुभूती आहे अच्छा. आणि तो वर्ग पूर्णपणे आमच्याशी जुडलेला आहे. म्हणूनच मी म्हणतो की नरेटिव्ह एक बस तयार करतो, पण नरेटिव्ह वोट कन्व्हर्शन किती करू शकतो हे तुमच्या क्रेडिबिलिटीवर डिपेंड करतं. आणि आमची आणि विशेषतः आमच्या प्राईम मिनिस्टरची क्रेडिबिलिटी फार हाय आहे. पण जसं मी तुम्हाला त्याच प्रश्नामध्ये विचारलं की तुम्ही किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी फंडामेंटल कामांवरती जास्त फोकस करतायत, मग आजकालचे असे बरेच नेते असतील की ज्यांना वाटू शकतं की अरे फंडामेंटल काम आम्ही केलं एखाद्या समाजासाठी, पण निवडणुकीमध्ये त्याचा ध्रुवीकरणासाठी वापर केला जातो, तर फंडामेंटल कामांपेक्षा नरेटिव्ह बिल्डिंगवरती भर देतो ना, अशा नेत्यांनी काय करायचं? म्हणजे मला असं वाटतं की आपण जर पास्ट बघितला आपला तर साधारणपणे 1990 नंतर एक फेज आला आणि तो फेज होता विकासाची गरज नाही, सोशल इंजिनिअरिंगवर निवडून येता येतं. त्यात लालू प्रसाद तयार झाले, त्यात मुलायम सिंग तयार झाले, अनेक नेते हे त्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये त्या ठिकाणी तयार झाले. पण 10 वर्षात ते सोशल इंजिनिअरिंग उसरलं आणि त्यानंतर त्या नेत्यांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही. कारण अल्टिमेटली जे काही तुम्ही फंडामेंटल काम करता हे लोकांच्या मनामध्ये राहतं. एखाद्या अशा प्रकारच्या नरेटिव्हमध्ये एखादी निवडणुकीत तुम्हाला नुकसान होऊ शकतं, पण अशा प्रकारचा जो फायदा ज्याला होतो त्याला तो फायदा टिकवता नाही येत, कारण तो फंडामेंटल फायदा नाही आहे. म्हणजे ती काय अशी आहे की ती समजा एक प्रकारची आपण ज्याला म्हणू शकतो की पाण्यावरची लाट आहे, ती ओसरून जाते, लगेच ओसरते. ती फंडामेंटल काम असं ओसरत नाही. आज जसं मी उदाहरण सांगतो की एवढ्या सगळ्या नरेटिव्ह नंतर लोक मोदीजींच्या मागे काय आहेत, तर जी 20 कोटी लोक आपल्या घरात राहायला गेली आहेत, 5 कोटी घरं आता बांधलेली आहेत आणि फॅमिलीचा विचार केला तर 20 कोटी लोक. आता याच्यामध्ये SC आहेत, ST आहेत, OBC आहेत, अल्पसंख्याक आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, सगळ्या समाजाचे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जेव्हा हे सांगितलं जातं की मोदीजी डिस्क्रिमिनेशन करतात, त्यावेळेस ते बघतात की मला तर घर मिळालं, मी तर डिस्क्रिमिनेट नाही झालो. हा जो एक लाभार्थी फॅक्शन आहे, हा फॅक्शन या नरेटिव्हला हळूहळू न्यूट्रलाइज करतो. हा, म्हणजे फंडामेंटल कामं जी आहेत ती लॉंग टर्म साठी उपयोगी ठरतात, पण हे नरेटिव्ह एका ह्याच्यापुरतं. आता जेव्हा म्हणजे आपण जातीय राजकारणावरती वंचितातल्या वंचित लोकांबद्दल बोललो, पण महाराष्ट्रातलं राजकारण हे मराठा आरक्षण आणि त्या संदर्भात घडलेल्या घडामोडी अशा पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाला पाठिंबा दिलात, मोठं केलं. त्याच पद्धतीनं तुमच्या काळामध्ये आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं, पण महाविकास आघाडीच्या काळात सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही. पण त्यानंतर जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं मराठा आरक्षणाबाबतीत गेल्या 6 ते 7 महिन्यात, त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं केलं जातं? असं आहे की मुळामध्ये एक मोठा घटक असा आहे जो शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा आहे, जो काही प्रमाणात काँग्रेसचा आहे, काही प्रमाणात ब्रिगेडी विचारांचा आहे. या सगळ्या लोकांना ज्यावेळेस मी मराठा समाजाकरता काम करत होतो, मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण तयार केलं, सारथी आपण तयार केलं, मराठा मुलांना उच्च शिक्षणामध्ये फी सवलत आपण दिली, स्कॉलरशिप्स आपण दिल्या, राहण्याकरता हॉस्टेलची व्यवस्था असेल आणि जोपर्यंत हॉस्टेलची व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्यांना स्टायपंड मिळेल राहण्याकरता खाण्याकरता, ही योजना आपण आणली. या सगळ्या योजना आल्यानंतर हे जे वर्षानुवर्ष काही लोक समाजाचे ठेकेदार बनून बसले होते, त्यांचं राजकारण उद्ध्वस्त झालं आणि त्यानंतर आरक्षणही दिलं आणि ते आरक्षण टिकवलं देखील हायकोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीच्या काळात ते टिकलं नाही. त्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं की आज लोक कुठेतरी हा प्रश्न तर विचारतात की 50 वर्ष तुम्ही समाजाचं राजकारण केलं आणि तुम्ही काही करू शकला नाहीत, आणि देवेंद्र फडणवीस नावाचा एक व्यक्ती येतो आणि तो एवढं करून जातो, हे तुम्हाला का नाही जमलं? त्याचा तो एक राग आहे. आणि मग तो राग धरून त्यांच्या हे लक्षात आलं की जोपर्यंत देवेंद्र फडणवीसचं राजकारण टार्गेट करत नाही तोपर्यंत आपण ही जी काही आपण इमेज आपली आता खालवली आहे ती काही वर येऊ शकत नाही.
आणि म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला, गेले 6-7 महिने केला. आणि विशेषतः मी एक गोष्ट सांगतो की मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन चाललं होतं, त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक नेत्यांनी माझ्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मला तर पुराव्यासहित माहिती आहे की पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी, म्हणजे मनोज जरांगेंना माहिती पण नाही, वॉर रूम्स काढल्या. आणि त्या वॉर रूम्सचं एकच काम होतं, फक्त मला टार्गेट करणं, त्याचंच कंटेंट क्रिएट करणं. जो कंटेंट त्यानंतर बाहेर तो सगळा कंटेंट बर ती आम्ही शोधून काढल्यानंतर त्यांनी मग ती संभाजीनगरवरनं न्यू मुंबईला शिफ्ट केली. आम्ही न्यू मुंबईला ती शोधून काढली. म्हणून तुम्ही बघा, सडनली कंटेंट कमी झाला. इतका कंटेंट यायचा, कारण हे काही आंदोलनाशी संबंधित लोक नव्हते. हे प्रोफेशनली अपॉइंटेड टू डिमॉलिश मी असे लोक होते. आणि म्हणून ते ऑर्गॅनिक नसल्यामुळे ते टिकू नाही शकलं. त्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो की अल्टिमेटली मला कितीही टार्गेट केलं तरी जो शिकला सवरलेला मराठा समाजातला तरुण आहे, त्यांनी हे बघितलंय की मी काय केलंय. त्याच्यामुळे त्याचा फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. आणि दुसरं मी असं म्हणतो की जेव्हा तुम्ही एखाद्याला टार्गेट करता त्यावेळी त्याला एक नॅचरल सहानुभूती मिळते, ती मला मिळाली. पण तुम्ही आता बोलताना उल्लेख केलात की तुमच्याकडे बरेच पुरावे सुद्धा आहेत या सगळ्या घडामोडींचे. तर जसं तुम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात पेनड्राईव्हद्वारे बऱ्याच गोष्टी उलगडल्या होत्या, तसं या पुराव्यांचा उलगडा तुम्ही या काळात का नाहीत केला? नाही, फायदा नसतो. बघा, तुम्हाला एक सांगू का, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. आता पॉलिटिकली आपण एका इलेक्शनमध्ये आहोत. बरोबर. आता जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आत्ताच पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे काही नेते मिळून काही लोकांना पकडून आणि माझ्या विरुद्ध काही व्हिडिओज तयार करणं, माझ्या विरुद्ध काही नरेटिव्ह तयार करणं प्रयत्न करतायत. यशस्वी होणार नाहीत. याचं कारण सांगतो की अल्टिमेटली एखाद्या व्यक्तीची चूक असेल, त्यांनी काही चुका केल्या असतील, तरच तुम्हाला एखादी गोष्ट त्याला चिपकवता येते. अदरवाईज चिपकवता येत नाही. एखाद दिवस तुम्ही चालवून घ्याल, दुसऱ्या दिवशी उघडेच पडाल. त्यामुळे योग्य वेळी हे पुरावे मी बाहेर काढले. तुम्हाला एक सांगतो, मी जेव्हा म्हणतो पुरावा आहे तेव्हा तो माझ्याकडे असतोच. मी हवेत तीर चालवणाऱ्यांपैकी नाही आहे. इतके वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे तयार करून ठेवले आहे. योग्य वेळ पाहिजे तेव्हा काढेल. बरं, योग्य वेळेची नक्कीच वाट बघू आम्ही. आता आपण जेव्हा तुम्ही मराठा समाजाबद्दल बोलत होता, साधारणतः आता माझ्याबद्दल सांगायचं तर मी माझ्या घरातली पहिली ग्रॅज्युएट झालेली मुलगी आहे आणि विशेष म्हणजे एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी पहिली मुलगी आहे. तर आमच्या 90च्या नंतरची जी पिढी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच अशा फर्स्ट जनरेशन आहेत ज्या काहीतरी वेगळं क्षेत्र निवडतायत आणि पहिल्यांदा त्याच्यामध्ये आजमावत आहेत. तर अशा मुलांकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघता आणि ह्यांच्यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? मला आहे ना, खरं म्हणजे या सगळ्या पिढीचं विलक्षण कौतुक आहे. कारण ज्या पिढीचा मी आहे त्या पिढीमध्ये असं एक डिटरमिंड की आम्हाला हे क्षेत्र निवडायचंच आहे असा विचार नव्हता. त्या पिढीत क्षेत्र ठरले होते आणि त्या क्षेत्रांमध्ये आपण गेलो म्हणजे बाबा आपलं झालं, सेटल झालो. असा आज तुमची पिढी असेल, तुमच्या नंतरची पिढी असेल, ही विचार करते आहे. म्हणजे त्यांच्या विचारांना पंख आहेत आणि ते पंख घेऊन उडण्याचा प्रयत्न करतायत. बहुतांश लोक यशस्वी देखील होत आहेत. मला खरोखर याचं कौतुक आहे. आणि एक बघा की बदललेला भारत काय आहे, हाच बदललेला भारत आहे की ज्याच्यामध्ये एखादी सामान्य घरची मुलगी हा विचार करू शकते की मला वेगळं क्षेत्र निवडायचं आहे आणि त्या क्षेत्रात जाऊन ती यशस्वी होऊ शकते. हा बदललेला भारत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच आता ही जी काही पिढी आहे या पिढीला खूप संधी आहेत. देशामध्ये अर्थव्यवस्थेने विविध क्षेत्रांना, आता कंटेंट क्रिएशन हे क्षेत्र असू शकतं असा कधी कोणी विचार केला नव्हता. आज ते एक प्राईम क्षेत्र आहे, देशात नाही जगातलं प्राईम क्षेत्र आहे. बरोबर. त्याच्यामुळे या सगळ्या क्षेत्रांमध्ये
मला असं वाटतं स्कोप खूप आहे. अजूनही एक मोठा भाग समाजातला असा आहे हम्म. की जो स्टिरोटाईपच्या मागे आहे. त्याला त्यातनं बाहेर काढावं लागेल. बरोबर. आणि त्यासाठी म्हणजे तुमच्या डोक्यात काय विजन आहे की अशा लोकांना कसं मुख्य प्रवाहात आणता येईल किंवा त्यांना पण त्यांची जी काही स्वप्न आहे त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी प्रयत्न करता येईल? मला असं वाटतं की याकरता सगळ्यात महत्वाचं आहे की एक अवेअरनेस आणणे, काउन्सिलिंग करणं. आता आम्ही मध्यंतरीच्या काळात एक नवीन पद्धत सुरू केली, महारोजगार मेळ्यांची. बरोबर. आणि याच्यामध्ये आम्ही मुलांना रजिस्टर करतो आणि त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे किंवा त्यांच्या क्वालिफिकेशन्सप्रमाणे, ट्रेनिंगप्रमाणे आम्ही त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना एकत्रित करतो. असं मी नागपूरला घेतला तर नागपूरच्या माझ्या मेळाव्यात एकाच दिवसामध्ये 10,000 मुलांना त्या ठिकाणी जॉब ऑफर्स मिळाल्या. बर. तर एक गोष्ट काय झाली आहे की आज आमच्याकडे संधी आहेत आणि तरुणाई देखील आहे. याला कनेक्ट नाही आहे. याला कनेक्ट करणारं कोणीतरी हवं आहे. ते कनेक्शन जर आपण तयार केलं, म्हणजे तुम्ही कुठल्याही बिझनेसमनला विचारा की व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, तर एक काळ होता तो म्हणायचा कॅपिटल इज अ प्रॉब्लेम. आता तो म्हणतो ह्युमन रिसोर्स इज अ प्रॉब्लेम. मला ट्रेंड ह्युमन रिसोर्स पाहिजे, मानव संसाधन पाहिजे. दुसरीकडे इतकी मोठी तरुणाई देशामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यातलं कोणालाही विचारलं की तुझा प्रॉब्लेम का, तो म्हणतो बेरोजगारी माझा प्रॉब्लेम आहे, मला योग्य हे मिळत नाहीये, संधी मिळत नाहीये. सो हा जो डिस्कनेक्ट आहे, हा डिस्कनेक्ट आपण दूर केला पाहिजे. आणि हा डिस्कनेक्ट दूर करण्याकरता मला असं वाटतं एकतर प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि यांना ब्रिज करणारा एक इंटरमिजिएटरी, असं दुवा हे तयार करण्याची गरज आहे. आज फॉर्च्युनेटली काय झालं की न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे, नवीन शैक्षणिक जे धोरण आलं त्याच्यामुळे हे करणं सोपं झालं आहे. कारण त्या धोरणामुळे आज एकाच वेळी कालपर्यंतच्या ज्या फॉर्मल एज्युकेशन देणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स होत्या त्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स, त्यांचं ह्युमन रिसोर्स आणि त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर ही गॅप ब्रिज करण्याकरता आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे त्याचा पुढच्या 1-2 वर्षात जर आपण नीट समन्वय साधला तर आपल्याला खूप परिवर्तन दिसून येईल. हा, म्हणजे तुम्ही आता जे नमो रोजगार मेळाबद्दल पण बोललात, पण आता आपण जर बघितलं तर बऱ्याच मुलांचे प्रॉब्लेम्स म्हणजे शेती करणाऱ्या मुलांचे, लग्नाचा प्रॉब्लेम आहे किंवा नोकरी नाहीये सरकारी, असे खूप इश्यूज जेव्हा मी ग्राउंडवर पण गेले तेव्हा लोकांकडून ऐकायला मिळाले, हे प्रॉब्लेम्स आहेत. तर मग सरकारी नोकरीकडे आपल्याकडे ओढा खूप मोठा आहे. एमपीएससी थ्रू करणारी मुलं खूप प्रमाणात आहेत. म्हणजे काल परवाची बातमी होती की 17,000 भरतीसाठी 17 लाख अर्ज आले. तर हा गॅप खूप मोठा आहे. मग अशा परिस्थितीत सरकारी धोरणाच्या माध्यमातून खासगी नोकरीकडे वळवण्याचा अप्रोच तुम्ही कसा ठेवताय मुलांसाठी, कारण हे क्षेत्र पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. मला असं वाटतं की म्हणजे याला एक आर्थिक अशा प्रकारचं ची बाजू आहे आणि एक सामाजिक बाजू आहे. बरोबर. अशा दोन्ही बाजू याला आहेत. आज अनफॉर्च्युनेटली अनेक गावांमध्ये आपल्याला 30, 35, 40 वर्षाची तरुण मंडळी लग्न न झाले जी दिसतात. एक बेसिक जी मानसिकता आहे की सरकारी नोकरीत तो सेट आहे आणि त्याला पोरगी मिळेल आणि सरकारी नोकरी नाही आहे तर त्याला लग्नाकरता मुलगी मिळणार नाही, ही मानसिकता तोडावी लागेल. बघा आता एमपीएससी मध्ये शेवटी जागा लिमिटेडच राहणार आहेत. बरोबर. त्या आपण किती प्रमाणात त्या काही वाढणार नाही आहेत. पण सगळे लोक, म्हणजे मी आता पुण्यात पाहतो, मी काही फार कोणाला दोष देत नाही, पण पुण्यामध्ये जे काही क्लासेस एमपीएससीचे झालेले आहेत त्या क्लासेसमध्येही काही ना काही सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे प्रॉफिटेरिंगच्या ऐवजी. हे मी याकरता सांगतो की किती अटेम्प्ट करायच्या, कुठल्या तरी लेवलला दिस इज नॉट फॉर मी, मी याच्याकरता नाही आहे किंवा हे माझ्याकरता नाही आहे, हे समजलं पाहिजे. पण ते समजू नये असं इल्युजन हे मात्र तयार होतं. आणि आत्ता तर अनफॉर्च्युनेटली मला पाहायला मिळतं की एमपीएससीची तयारी करणारे तरुण एक पॉलिटिकल टूल म्हणून वापरले जातात. म्हणजे मागण्यांकरता, आंदोलनांकरता कोणी हा विचार करत नाही की बाबा 3 तुझ्या अटेम्प्ट झाले आहेत
आता असं वाटत नाही की तू होऊ शकतो, सो अल्टरनेट करिअरचा विचार कर. किंवा कुठेतरी आम्ही पण त्यात कमी पडतो की त्यांच्याकरता अल्टरनेट करिअरचे काही ऑप्शन्स तयार केले पाहिजेत. म्हणजे माझ्या स्वतःच्या डोक्यात आहे, आय एम ऑल्सो वर्किंग ऑन इट. सुरुवातीला मला माहिती आहे मोठा विरोध होईल त्याला, पण तो झाला तरी कधीतरी आपल्याला सत्य लोकांना सांगितलं पाहिजे. आणि ज्या राजकीय नेत्यांना सत्य सांगता येत नाही ते मला असं वाटतं की लोकनेते नाही होऊ शकत, ते निवडून येऊ शकतात. त्यामुळे हे सत्य कुठेतरी आपल्याला सांगावं लागेल. आणि आमचा प्रयत्न आहे वर्ष 2 वर्षात काही ना काही अशी व्यवस्था उभी करता आली पाहिजे की ज्या व्यवस्थेमध्ये बाबा ठीक आहे, तुला आता मनात लक्षात येत आहे की MPSC होता येत नाही आपल्याला, पण तुला असं वाटतं सोडलं तर घरचे काय म्हणतील, सोडलं तर समाज काय म्हणेल, हे जे प्रेशर आहे, तर या प्रेशरमधनं बाहेर येऊन हे अल्टरनेट्स आहेत. चला आवश्यकता पडली ना, आता MPSC करता जर तयारी करू शकतो तर या क्षेत्राकरता तयारी करू शकतो. तुझी ताकद आहे त्या क्षेत्रातली तयारी कर आणि तिथे तू रोजगार त्या ठिकाणी मिळव, आपल्या पायावर उभा राहा. हे करावं लागेल, ते करण्याचा प्रयत्न आमचा आहे. नक्कीच हा प्रयत्न खूप चांगला असेल, कारण त्या मुलांना त्याची गरज आहे खूप. आता मला ऍक्च्युली सहकार क्षेत्राबद्दल विचारायचं तुम्हाला, कारण आता 3ऱ्या, 4थ्या, 5व्या टप्प्यात जे मतदारसंघ आहेत तिथं सहकारी संस्था, साखर कारखाने यांचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात दिसतं आपल्याला. पण जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाकडे बघतो तेव्हा तुम्ही संस्थात्मक राजकारणातून आलेला नाही आहात किंवा कारखान्यांच्या राजकारणातून आलेला नाही आहात, पण जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरस्थावर झाला तेव्हा सुद्धा तुम्ही त्या राजकारणाकडे वळलेला नाही आहात. तर तुमचा या सहकारी संस्थांच्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? तुम्हाला त्यात काही दोष दिसतात किंवा अविश्वास वाटतो का म्हणून तुम्ही आतापर्यंत तिकडे नाही आहात? माझे काही स्वतःचे विचार आहेत आणि त्या विचारांमध्ये माझ्यापुरतं मी सांगतो, माझं मत असं आहे की एक राजकारणी म्हणून किंवा एक शासक म्हणून माझं काम काय आहे, तर माझं काम आहे असं वातावरण तयार करणं की ज्यात सहकारी संस्था असतील, साखर कारखाने असतील, हे योग्य प्रकारे चालू शकले पाहिजेत. ते अडचणीत आले तर त्याला मदत करता आली पाहिजे. मी स्वतः याच्यामध्ये याकरता पडलो नाही की साधारण महाराष्ट्राच्या राजकारणात मी बघितलं, आणि मी आय एम नॉट पॉइंटिंग एनीबडी किंवा मी कोणाला दोषी देत नाही, उलट मी असं म्हणेन की त्या लोकांनी पुरुषार्थ दाखवला, कारखाने उभे केले, त्यांचं स्वागतच आहे. पण असंही राजकारणामध्ये आपण एक मोठं पर्व पाहिलं आहे की ज्यावेळी महाराष्ट्रातले अनेक मंत्री, त्यांना जनतेपेक्षा कारखान्याची चिंता जास्त आहे, त्यांना लोकहितापेक्षा कारखान्याचं हित कसं होईल, त्याकरता निर्णय कसे होतील, हे आपण अनेक वेळा बघितलं. आणि याच्यातनं झालं काय, याच्यातनं झालं असं की अनप्रोफेशनलिझम शिरलं. त्या अनप्रोफेशनलिझममुळे अनेक कारखाने अडचणीत आले, ॲसेट्स डिप्लीट झाले, पुन्हा आपण त्यांना मदत केली, पुन्हा उभे राहिले, पुन्हा सेम अनप्रोफेशनलिझममुळे ॲसेट डिप्लीट झाले, असं आपण त्याच्यात पैसा टाकतच राहिलो. सो माझं मत असं आहे की आपण राजकारणी म्हणून आपलं काम आहे रेग्युलेट करणं, मदत करणं, चुका होऊ न देणं, आणि जे बिझनेसचं क्षेत्र आहे त्या लोकांनी ते कारखाने चालवावेत किंवा राजकीय लोकांनी देखील चालवावेत, पण किमान आमदार खासदार जे आहेत यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की कारखाना हित आणि लोकहित याच्यामध्ये लोकहिताला आपल्याला प्रेफरन्स देता आला पाहिजे. एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो की साखर कारखानदारी आणि विशेषतः कॉपरेटिव्ह ही महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाची आहे आणि ते जिवंत ठेवलीच पाहिजे. ती कुठल्याही हालतीत मरू देता कामा नये. याचं कारण काय आहे की एक उत्तरदायित्व देखील त्याच्यात आहे. बरोबर. मालक शेतकरी आहे, मालक सामान्य माणूस आहे त्याचा, त्यामुळे एक उत्तरदायित्वाची भावना त्याच्यामध्ये आहे. पण त्याचसोबत त्याच्यामध्ये प्रोफेशनलिझम अत्यंत महत्त्वाचं आहे. आज मी बघतो काही साखर कारखाने कॉपरेटिव्ह आहेत, पण ते प्रायव्हेट कारखान्यांपेक्षा चांगलं चालतात, कारण त्यांनी प्रोफेशनलिझम ठेवले आहेत. हे जोपर्यंत आपण त्या ठिकाणी आणणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की हे सेक्टर जे आहे ते स्टॅबिलाइज होणार.
सहकार क्षेत्राविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खातं जे नव्याने इंट्रोड्यूस करण्यात आलं त्याचा कार्यभार त्यांच्याकडे. तर केंद्रीय स्तरावरती अमित शहा यांनी केलेलं काम किंवा केंद्रीय स्तरावरती सहकार क्षेत्रामध्ये कसं काम चालू आहे ते तुम्हाला ऑब्झर्वेशन काय दिसतं एकंदर या मंत्रालयाबद्दल? मला असं वाटतं की फंडामेंटल काम सुरू झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यात काय आहे की सहकारी साखर कारखान्यांनी विशेषतः जो FRP त्यावेळी प्रॉफिट झाला म्हणून जास्ती दिला होता त्याच्यावर इन्कम टॅक्स लागला होता आणि गेले 20 वर्ष या इन्कम टॅक्सची लढाई सुरू होती. पवार साहेबांसारखा नेता वारंवार दिल्लीला ते मनमोहन सिंगजींना भेटायचे, अर्थमंत्र्यांना भेटायचे की बाबा इन्कम टॅक्स रद्द करा, हा शेतकऱ्यांकडनं वसूल करावा लागेल. पण तो काही रद्द झाला नाही. इतके वेळा डेलिगेशन्स गेले. नवीन सहकारिता मंत्रालय तयार झाल्यानंतर आम्ही डेलिगेशन घेऊन अमित भाईंकडे गेलो, त्यांच्या माध्यमातून आम्ही मोदीजींकडे गेलो आणि त्यांनी समजून घेतलं की हे चुकीचं आहे. पण कोर्टातही सगळे हारले होते. सुप्रीम कोर्टातही जवळपास सगळे निकाल विरोधात गेले होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की रेट्रोस्पेक्टिव्हली टॅक्स रद्द करण्याची कुठली तरतूदच नाही आहे, आपल्याला करता येणार नाही आणि त्यामुळे हे होऊ शकत नाही. पण अमित भाई शहा स्वतः सहकारात आले आहेत. त्याच्यामुळे त्यांना सहकाराची जाण आहे. त्यांनी त्यातनं अशा प्रकारचा मार्ग काढला की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर साखर कारखानदारांवर 10,000 कोटीचा इन्कम टॅक्स होता. हा सगळा इन्कम टॅक्स एका झटक्यात त्यांनी संपवून टाकला आणि भविष्याकरताही संपवून टाकला की पुन्हा तो टॅक्स लागणार नाही. तर मला असं वाटतं या गोष्टी असतील किंवा नव्याने आता तुम्हाला पॅक्स तयार करता येतील. आपल्या ज्या प्राथमिक संस्था आहेत, सहकारी संस्था, त्याचं बळकटीकरण करण्याकरता त्यांनी निधी दिला. आणि आज आपण पाहतो की आपल्याकडे अनेक ठिकाणी पॅक्स कशा करतायत, ते पिशवीतला पॅक्स आहेत. कारण पॅक्सच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार मिळतो. तो मतदानाचा अधिकार वापरून विविध सहकारी संस्थांवर जाता येतं तुम्हाला, तेवढ्याकरता पॅक्स वापरला जातो. आता त्या पॅक्सचं बळकटीकरण करून आणि त्यांना अल्टरनेट अशा प्रकारचे व्यवसाय, म्हणजे त्यांना गोदामं बांधण्याची, त्यांना गोदामांपासून पेट्रोल पंपपर्यंत 17 प्रकारचे व्यवसाय आता पॅक्सला करता येतील. म्हणजे ते पिशवीतल्या पॅक्स राहणार नाहीत, त्या खरोखर त्या गावामध्ये अर्थकारण चालवणाऱ्या पॅक्स होतील. अशा प्रकारची व्यवस्था आता त्या ठिकाणी उभी केली आहे. त्यामुळे सहकाराला प्रचंड बळकटी पहिल्यांदा केंद्र सरकार देते. काय होतं याच्यापूर्वी सरकारांनी सहकाराकडे याकरता लक्ष दिलं नाही की साधारण 7 राज्य आहेत की ज्याच्यामध्ये सहकार बऱ्यापैकी आहेत आणि त्यात महाराष्ट्र, गुजरात वगैरे 2-3 राज्य आहेत की ज्यात कर्नाटक इथे अधिक चांगला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला हा आपला सब्जेक्टच वाटत नव्हता. आता तो मोदी सरकारने हातामध्ये घेतला, अमित भाईंसारख्या सहकारातल्या व्यक्तीला दिला. एकदम मोठं परिवर्तन सहकार क्षेत्रात होत आहे. महाराष्ट्रातल्या सहकाराचं भविष्य तुम्ही कसं पाहता या सगळ्या माध्यमातून? महाराष्ट्रातला सहकार हा चालणारच आहे. बघा, एक संक्रमण अवस्था असते. त्या संक्रमण अवस्थेतनं जिल्हा सहकारी बँका गेल्या, त्याच संक्रमण अवस्थेतनं अर्बन सहकारी बँका गेल्या, त्याच संक्रमण अवस्थेतनं सूतगिरण्या, साखर कारखाने हे जात आहेत. ही संक्रमणाची अवस्था एक प्युरिफिकेशनची प्रोसेस असते, त्याच्यामध्ये नुकसानही होतं. बरोबर. अनेक संस्था संपतातही. पण ते जर केलं नाही तर एक मोठं नुकसान भविष्य काळाकरता तुमचं होतं. नेहमी करता या गोष्टी संपतात. आज सहकारातलं प्युरिफिकेशन चालू झालेलं आहे आणि मला असं वाटतं ते जर आपण करू शकलो तर सहकार लॉंग टर्ममध्ये इथे राहील. ओके. सहकाराबद्दल आपण बोललोच आहोत. मला स्पेसिफिकली शुगर बेल्ट बद्दल तुमच्याशी असं म्हणायचं आहे की तुम्ही त्या राजकारणातनं येत नाही, तुम्ही विदर्भातनं येता, तरी सुद्धा जेव्हा तुमच्याकडे बघितलं जातं तेव्हा एक असं लक्षात आलं आम्हाला की तुम्ही शुगर बेल्ट मधले अगदी खास खळगे माहिती असलेले व्यक्ती आहात. कारण अभिजित पाटलांचं सध्याचं फार लेटेस्ट उदाहरण आहे आणि भूतकाळातली सुद्धा बरीच उदाहरणं आहेत ज्याच्यावरनं लक्षात येतं की तुम्हाला त्याचं राजकारण कळतंय शुगर बेल्टचं. तर त्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? त्याचं राजकारण कळणं
हे मला असं वाटतं की बाय प्रॉडक्ट आहे. हम्म. मुळामध्ये साखरेचं अर्थकारण मला समजतं. बर. आणि मी ज्यावेळेस साखरेच्या अर्थकारणाचा विचार केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ऊस एक सस्टेनेबल पीक आहे. अधिक पाऊस झाला, कमी पाऊस झाला, कारण शेवटी इरिगेटेड एरियामध्ये तो आहे. हो. नॉर्मल जे आपलं पीक आहे ते अवकाळी पावसाने यांनी त्यांनी मोठ्या प्रमाणात डॅमेज होतं. साधारणपणे तसा ऊस होत नाही. हा लॉंग टर्मचं पीक आहे ऊसाचं. दुसरं असं आहे की ॲश्युअर्ड अशा प्रकारचं मार्केट आहे. आज इतर पिकांच्या संदर्भात शेतकऱ्याला त्या ठिकाणी पिकवता येतं, पण विकण्याकरता मार्केटवर त्याचा काही जोरच नाही आहे. इथे मात्र साखर कारखानदारी उभी राहिल्यामुळे ॲश्युअर्ड मार्केट आहे, कारण त्यांना याच्याकडनं घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे मधला माणूस मार्केटमध्ये नाही जात. आता इंटरमिजिएटरी मार्केट कंट्रोल करत नाहीये. ज्यावेळेस आपण शेतमालावर प्रक्रिया करतो त्या प्रक्रियेचा फायदा असा असतो की इंटरमिजिएटरी त्यातले कमी होतात, थेट मार्केट कनेक्टिव्हिटी होते. तसं शेतकरी आपला माल उचलतो, कारखान्यात नेऊन टाकतो, त्याच्यामुळे मधल्या माणसाला प्रॉफिट देण्याचा विषय नाहीये. बरोबर. तिसरी गोष्ट अशी आहे की मोदीजींनी जसं FRP मोठ्या प्रमाणात वाढवली तसं मोदीजींनी MSP पण लावली, मिनिमम सेलिंग प्राइस ऑन शुगर. नाहीतर हे क्षेत्र का खाली चाललं होतं तर रॉ मटेरियलची जी प्राइस आहे ती डिटर्मिन होत होती आणि त्याच्यापेक्षा खाली फिनिश प्रॉडक्टची प्राइस जात होती. म्हणजे रॉ मटेरियल यापेक्षा खाली तुम्हाला विकता येणार नाही, पण साखर मात्र त्यापेक्षा खाली विकता येईल. तर त्याच्यातनं रॉ मटेरियलची प्राइस जास्त आणि फिनिश प्रॉडक्टची प्राइस कमी, ही जी काही डायकोटॉमी तयार झाली होती मोदीजींनी कायद्यातच होतं पण कधी कुठल्या सरकारने ते इन्व्होक केलं नव्हतं. MSP मिनिमम सेलिंग प्राइस ऑफ शुगर ही तयार केली. दुसरीकडे इथेनॉलची पॉलिसी ही तयार झाल्यामुळे साखर कारखान्यांना इथेनॉल, डिस्टलरीज असं एक बाय प्रॉडक्टचं एक वेगळं बळ मिळालं आणि जे बाय प्रॉडक्टकडे गेले आणि इतका चांगला दर दिला इथेनॉलला. आज तुम्ही खासगीत काँग्रेसच्या किंवा पवार साहेबांच्या किंवा UBTच्या देखील कारखानदाराला, आमदाराला विचारलं तर तो म्हणेल की जे दर मोदीजींनी दिले हे आम्ही इमॅजिन केले नव्हते. तर मला असं वाटतं की याच्यामुळे एक मोठा शेतकरी समाज आज आपला त्या ठिकाणी टिकलाय, तो तगलाय, काही प्रमाणात समृद्ध होतोय. म्हणून मला असं वाटतं की साखर कारखानदारी महत्त्वाची आहे, त्यातल्या वाईट गोष्टी बाहेर काढल्या पाहिजेत. आणि मग मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय मी घेतले. जेव्हा अडचण आली 2000 कोटीचं पॅकेज मी दिलं, त्यामुळे याचं अर्थकारण मला समजलेलं आहे. मग अर्थकारण समजता समजता कोलॅटरल ज्याला आपण म्हणतो तसं त्यातलं राजकारणही समजलं. नक्की. आपण आता विजन आणि धोरणाबद्दल बोललो. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये जे काही 11 सामने होत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात प्रतिष्ठेचा सामना हा बारामती आणि माढ्याचा दिसतो. त्यातही माढ्याचा, कारण जर गेल्या आठवड्याभराच्या सभांचं शेड्यूल आम्ही काढलं तर शरद पवार साहेबांच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी असे सगळ्याच्या खूप सभा झाल्या या मतदारसंघामध्ये. माढा इतका प्रतिष्ठेचा का झाला? ते प्रतिष्ठेचा झाला वगैरे असं मी म्हणणार नाही. फक्त बेसिकली माढ्यामध्ये मागच्या वेळेस आम्ही पहिल्यांदा माढा हा मतदारसंघ जिंकलो. बरोबर. तो जिंकल्यानंतर रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर माढ्यातले पाण्याचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात सोडवले. बघा, मला टीका करायची नाही, पण पवार साहेबांनी 2009 ते 14 माढ्याचे ते खासदार होते. 2009 साली जेव्हा माढ्यामध्ये निवडणुकीची शेवटची सभा होती त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की बुडत्या सूर्याला साक्षी ठेवून मी सांगतो की प्रश्न मी सोडवीन. 9 ते 14 दोन्हीकडे त्यांचं सरकार होतं, एकही सिंचनाचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. पण रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी मग ते वेगवेगळे जे काही प्रश्न त्या ठिकाणी होते, नीरा देवधरचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी
टेंभूचा प्रश्न असेल, असे सगळे प्रश्न हम्म. अर्थात मोदीजींनी, आम्ही सगळ्यांनी त्यांना मदत केली आणि ते त्यांनी सोडवले. अशा परिस्थितीमध्ये एक सकारात्मकता देखील त्या ठिकाणी होती आणि आमच्या पक्षात हे पक्कच होतं की आम्ही त्यांना तिकीट देणार आहोत. बरं. ज्यावेळेस मोहिते पाटलांकडनं तिकीट मागितलं गेलं त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की या निवडणुकीत तुम्हाला आम्हाला तिकीट देता येणार नाही, आम्हाला रणजितसिंग नाईक निंबाळकरांना द्यायचं आहे, पण आम्ही तुमच्या घरी आमदारकी दिली आहे, अजून पुढची पदं देखील आम्ही देऊ, तो काही प्रश्न नाही आहे, किंवा कुठे जिथे कुठे तुमच्या लोकांना ॲडजस्ट करायचं आहे ते करू. पण त्यांनी 4-6 महिन्यापासनं एक प्रकारे हा चंगच बांधला होता की आपल्याला लढायचं आहे आणि आमच्या हे लक्षात येत होतं की कुठेतरी ते पवार साहेबांच्या संपर्कात गेले आहेत. आता ठीक आहे, त्यांचं जे काही राजकारण असेल, पण एक गोष्ट तर निश्चित आहे की 2014 मध्ये पवार साहेबांनी जवळपास त्यांचं राजकारण 14 नंतर हळूहळू संपुष्टात आणलं. 19 मध्ये ते पूर्ण संपलं होतं. 19 मध्ये जेव्हा आमच्यासोबत आले त्यावेळेस मी स्वतः त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्यांचे कारखाने, बुडलेले कारखाने, त्यांना मदत मिळवून देणं किंवा रणजितसिंग मोहिते पाटील यांना आमदारकी देणं, त्या जिल्ह्यातले किंवा माढा मतदारसंघामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यातला जो भाग आहे त्या भागामध्ये सगळं वर्चस्व आम्ही त्यांचं येऊ दिलं. जे त्यांचं जुनं वर्चस्व होतं ते आम्ही त्यांचं कायम करून दिलं. त्यामुळे एक प्रकारे पॉलिटिकली त्यांना पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करण्याचं काम आम्ही केलं. आमची अपेक्षा एवढीच होती की मोदीजींची निवडणूक आहे आणि केंद्राने फायनल केलं आहे की पुन्हा निंबाळकरांना लढवायचं आहे, तर त्यांनी त्यात मदत करायला हवी होती. मात्र त्यांनी वेगळा निर्णय घेतला आणि पवार साहेबांनी ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला मदत करणारी माणसं फोडणं सुरू केलं, तर शेवटी राजकारणामध्ये आपल्याला शांत तर बसता येत नाही, काउंटर आपल्याला करावंच लागतं. आम्ही देखील माणसं फोडणं सुरू केलं. त्यामुळे ही प्रतिष्ठेची वगैरे नाही आहे, पण फोकस नक्की त्याच्यावर आहे. पण मग असं नाही का वाटत की मोहिते पाटलांना तिकीट देऊन म्हणजे ही गोष्ट साध्य करता आली असती, निंबाळकरांनी तर पक्षांतर केलं नसतं. म्हणजे मला असं वाटतं जेवढं मी त्यांना ओळखते, जेवढं त्यांचं राजकारण बघितलंय, त्यांनी नसतं केलं, ते शांत राहिले असते किंवा थांबले असते तर ही लढाई सोपी झाली असती तिथे तिकीट देऊन. असं आहे की निश्चितपणे ते शांत झाले असते आणि मला पूर्ण विश्वास आहे की रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी त्यांना तिकीट न देता कोणालाही तिकीट दिलं असतं तरी कामही केलं असतं. पण शेवटी प्रेशर खाली किती यायचं. असं आहे की इतके वर्ष प्रस्थापितांनी आपल्या प्रेशरवर पक्ष चालवले. आम्ही प्रेशरवर चालणारा पक्ष नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मोठी घराणी आम्हाला हवी आहेत, ती आम्ही सांभाळली आहेत, जोपासली आहेत. आज अनेक आमच्या सोबत आहेत. चांगलं काम ज्यांनी केलं आहे त्या लोकांना सांभाळायला काही हरकत देखील नाही आहे. पण आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा असली पाहिजे असं जर कोणी म्हणत असेल तर ते योग्य नाही आहे. त्यामुळे मला हे लक्षात येत होतं की समजा यांच्या घरी दिली तर निंबाळकर विरोध करणार नाहीत. त्याच्यामुळे पण मग जे चांगलं काम करतात त्यांच्यावर अन्याय करायचा आणि प्रेशरमध्ये यायचं हे मला काही पटलं नाही, माझ्या पक्षालाही पटलं नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की म्हाडामध्ये पुन्हा रणजितसिंग नाईक निंबाळकर निवडून येतील. तुम्ही आता बोलताना म्हणालात की प्रस्थापित ही जी घराणी आहेत त्यांच्या प्रेशर खाली किती जाणार, म्हणजे मुख्यतः मोहिते पाटलांकडे तुमचा रोख होता. पण तुमच्या राजकारणाचा एक तो पॅटर्न दिसतो गेल्या काही दिवसांमध्ये की प्रस्थापित राजकारणी तुम्ही तुमच्या पक्षाकडे घेता का तर घेता, पण त्यासोबतच जे काही विस्थापित आहेत किंवा जी काही नवीन पिढी आहे त्यांची तुम्ही मोठ बांधता. तर हा पॅटर्न कसा म्हणजे तुमच्या राजकारणाचा? असं आहे की मुळामध्ये पक्षच आम्ही विस्थापितांच्या भरोश्यावर उभा केला आणि तो आमचा कोर आहे. जे राजकारणामध्ये ज्याला आपण विस्थापित म्हणतो किंवा ज्यांना कुठलं घराण्याचं, परंपरेचं, पैशाचं बॅकिंग नाही, अशा लोकांच्या भरोश्यावरच पक्ष आम्ही उभा केलेला आहे. त्यामुळे ते आमचा कोर आहे. पण त्याच वेळी घराण्यांबद्दल आम्हाला काही तिटकारा नाही आहे.
त्याच्याबद्दल प्रेमच आहे आम्हाला. त्यामुळे जर काही घराणे आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांना घेतो, त्यांना जोपासतो. आणि माझं आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की त्यातली 90% घराणी ही पक्षाच्या फोल्डमध्ये येतात, पक्षाच्या शिस्तीमध्ये येतात. येतात. हा, येतात. 90% येतात, 10% नाही येत. बरं. आणि ते योग्य कामही करतात. म्हणून एक मिक्स हा आम्ही तयार केलेला आहे. आता आपण जेव्हा इंडिया अलायन्स त्यांच्या सध्या वेगवेगळी प्रचार सभा घेऊन वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहेत, पण आपण जेव्हा 2004 ते 2014 हे त्यांचं जर सरकार बघितलं तर त्या सरकारमध्ये युपीए गव्हर्नमेंटचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक पक्ष होते. मग त्याच्यामध्ये अगदी डाव्यांनी अनुकरारला केलेला विरोध असेल किंवा मग 2G स्पेक्ट्रम स्कॅम जो झाला, सो ती एक खिचडी झाली होती. घटक पक्ष मोठे झाले होते, त्याच्यामुळं त्याची परिणिती आपण बघितलं की पराभवामध्ये झाली. आता तुम्हाला असं वाटतं का जर ह्यांचं सरकार आलं इंडिया अलायन्सचं तर पुन्हा तोच पॅटर्न आपल्याला बघायला मिळेल? नाही, त्यांचं सरकार एकाच कारणाने येत नाहीये की जे लोक लीडर कोण असेल याचा निर्णय करू शकत नाही, त्यांच्या मागे कधी देश जाणार नाही. म्हणजे आज मला सांगा की किती बेजबाबदार अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य आहेत. त्यांच्या नेत्यांना विचारलं की बाबा तुमचा नेता कोण आहे? आमच्याकडे खूप नेते आहेत, तुम्ही कोणाला पंतप्रधान बनवाल? आम्ही 4-5 लोकांना बनवू. ही जो बेजबाबदारपणा आहे, ज्या प्रकारे देशाला खेळणं मांडतायत, सत्ता राबवायची आहे, सत्ता चालवायची नाही आहे, लोकांकरता काम करायची इच्छा नाही आहे. त्यामुळे आणि किती कॉन्ट्रोवर्सी आहे. आज तुम्ही बघा ना, यांचे घटक केरळमध्ये काय होत आहे, तमिळनाडूला काय होत आहे, यूपीला काय होत आहे, कुठेच कोहेसिव्हनेस नाही आहे यांच्यामध्ये. शेवटी काय असतं बघा, वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्रित येऊ शकतात, बट दे मस्ट बिलीव्ह इन वन लीडर. आमच्याकडे एनडीएतल्या सगळ्या पक्षांना हे पक्क माहिती आहे की अंतिम शब्द, अंतिम नेता नरेंद्र मोदीजी आहेत. त्यामुळे तो एक बाइंडिंग फोर्स असतो, एका दिशेने नेऊ शकतो. इकडे सगळे इंजिन वेगवेगळ्या दिशेला चालले आहेत, डब्बे नाहीच आहेत, अशा प्रकारची यांची ट्रेन आहे, हे नाही चालवू शकत. पण जेव्हा तुम्ही म्हणालात की त्याच्यामध्ये विचारधारा जरी वेगळी असली तरी सुद्धा त्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेला आहेत, पण जेव्हा आपण महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटकडे बघतो तेव्हा सुद्धा हे घटक पक्षांना मिळून बनलेलं सरकार आहे. तर या महायुतीच्या सरकारकडे तुम्ही कसं बघता? कारण आता गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच बातम्या येत असतात की ह्यांच्याशी पटत नाहीये किंवा काही मतभेद आहेत किंवा काही विचारांमध्ये फरक आहे किंवा या सगळ्या गोष्टी मग महाराष्ट्राला लागू होत नाहीत का? काय बघा, महाराष्ट्रातलं राजकारण हे एका वेगळ्या संक्रमणातनं चाललेलं आहे. एक स्टेबल गव्हर्नमेंट, एका पक्षाचं गव्हर्नमेंट, हे आयडियल सिच्युएशन आहे. बरोबर, अगदी. पण ती आज नाही आहे. सो जी काही राजकीय वास्तविकता असते, पॉलिटिकल रियालिटी असते, ती समजून घेतली पाहिजे. आणि आजच्या पॉलिटिकल रियालिटीमध्ये अजून काही वर्ष तरी महाराष्ट्रामध्ये अलायन्सचं राजकारण हे चालणार आहे. आणि मग ते जर चालत असेल तर त्यात बेस्ट कसं चालवता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. 3 पक्ष एकत्रित असताना सगळ्यांचं सगळं पटेल. एकाच पक्षात अनेक किंवा 2 माणसांचं पटत नाही, तर 3 पक्ष एकत्रित असताना सगळ्या गोष्टी अगदी कोहिजिव्हली होतील असं नाही आहे. पण लिडरशिपने मात्र हा प्रयत्न केला पाहिजे की त्याचा परिणाम तुमच्या गव्हर्नन्सवर होऊ नये. तो प्रयत्न आमचा आहे. पण सर, जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात, स्टेबल गव्हर्नमेंट ही आज महाराष्ट्राची खूप मोठी गरज आहे. कारण गेल्या 5 वर्षांमध्ये जी काही स्थित्यंतर घडली आहेत त्यामुळं मीडियाला ब्रेकिंग बातम्या मिळाल्या का तर मिळाल्या, पण बाकीचा जो काही ऑडियन्स आहे, जो सामान्य माणूस आहे, तो ह्या राजकारणाला काही प्रमाणात कंटाळला असं मला ग्राउंड रियालिटी सांगते. मग जेव्हा 2014 ते 2019 एक 5 वर्षाचं स्टेबल गव्हर्नमेंट होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उल्लेख करतात की वसंतराव नाईकांनंतर तुम्ही असे मुख्यमंत्री होता जे 5 वर्ष होतात. तर असं वाटत नाही का की कुठंतरी जाऊन हे सगळं बाजूला होऊन एक स्टेबल गव्हर्नमेंट आणण्यासाठी, एका पक्षाचं सरकार आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे? कुठल्या पक्षाला असं वाटणार नाही की आपल्या एका पक्षाचं सरकार असलं पाहिजे, पण आज ते पॉलिटिकल रियालिटी नाही आहे. आज हे समजून घेतलं पाहिजे की अलायन्स पॉलिटिक्स इन महाराष्ट्र इज देअर टू स्टे फॉर सम मोर टाईम. मी असं नाही म्हणत की अनंत काळाकरता ते आहे, पण पुढच्या काही काळाकरता ते आहे. त्यामुळे कोएलिशन पॉलिटिक्समध्ये, म्हणजे माझं सरकार 14 ते 19 हे कोएलिशन गव्हर्नमेंटच होतं, पण त्याच्यामध्ये
नेतृत्व करणारे जे असतील त्यांची एक क्षमता असली पाहिजे की त्यांनी सगळ्यांना एकत्रित बांधलं पाहिजे. आज फॉर्च्युनेटली एकनाथराव शिंदेजी, मी आणि अजितदादा आमच्या तिघांमधलं कॉर्डिनेशन चांगलं आहे आणि आमच्या तिघांचे आपापल्या पक्षावर बऱ्यापैकी कंट्रोल आहे. त्याच्यामुळे आम्ही अलायन्सचं गव्हर्नमेंट नीट चालवू शकतो. पण हे म्हणत असताना ही गोष्ट मी निश्चित कबूल करेन की 3 पक्ष असल्यामुळे अडचणी येतात, त्या येतीलच, फक्त त्या दूर कराव्या लागतील. आता महाराष्ट्रात काय वाटतं तुम्हाला, जे तुमचं मिशन 45 होतं, काय रिझल्ट दिसतील तुम्हाला एकंदर तुमचा अभ्यास? मी पहिल्या दिवशीपासून सांगतो की मागच्या निवडणुकीत जेवढ्या जागा आमच्या आल्या त्यापेक्षा कमी येणार नाहीत, त्याच्या पुढे जाऊ. बरं. शेवटचा प्रश्न, सध्या सोशल मीडिया बूम खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तुमची सगळ्या नेत्यांची भाषणं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे बाईट्स, बातम्या सतत येत असतात. ट्रोलिंग खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर तुम्ही पर्सनली त्या गोष्टी बघता का? आणि जर बघत असाल तर मनस्ताप होतो किंवा त्रास होतो किंवा कधी असं होतं की का, म्हणजे हे इतक्या मोठ्या प्रमाणात का होतंय? नाही, मी बघतोच, कारण मी सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे आणि मी त्याचं ट्रॅकिंग देखील करतो. अच्छा. आणि सुरुवातीच्या काळात जास्त मनस्ताप व्हायचा. आता ट्रोलिंगचे पॅटर्न्स लक्षात आले, अच्छा. माणसं लक्षात आली. पहिल्यांदा असं वाटायचं की हे जे ट्रोलिंग आहे हे पीपल्स सेंटिमेंट आहे. ओके. आता हे लक्षात आलं पीपल्स सेंटिमेंट नाही, हे पेड सेंटिमेंट आहे. त्याच्यामुळे एक 25% ट्रोलिंग हे जेन्युइन असतं, ते लोकांची अभिव्यक्ती असते. आणि आज काय आहे की ज्याला चौकातही कोणी विचारत नाही तो देखील राष्ट्रीय मत व्यक्त करतो. त्याच्यामुळे यू कॅनॉट हेल्प इट, म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि त्याचा पाहिजे तेवढा उपयोग लोक करतायत. पण आता हे पॅटर्न्स लक्षात आल्यामुळे त्याचा फार मनस्ताप होत नाही. दुःख एवढंच होतं की ज्यावेळी पातळी इतकी खाली जाते की तुमच्यासोबत तुमच्या परिवाराला, अगदी तुमच्या लहान मुलीला देखील ज्यावेळी टार्गेट केलं जातं त्यावेळी निश्चितपणे दुःख होतं आणि त्यांच्या बुद्धीची कीव देखील करावीशी वाटते. नक्कीच सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण अगदी सरांच्या विजन पासून ते धोरणं आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण या सगळ्या गोष्टींवरती आज मनमोकळ्या गप्पा सरांनी मारल्या. सर, तुम्ही तुमच्या इतक्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ दिला त्याबद्दल थँक्यू. बाकी तुम्हालाही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अर्थात बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.